स्ट्रायकिंगवर आहे, ओपनिंगला येतोय. ओपनिंगला आल्यानंतर त्याच्याकडचे जे स्ट्रोक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीप शॉट जास्त खेळण्याचा प्रयत्न करत असतो आर्या. इथे मात्र आपण पाहतोय तोच प्रयत्न केला गेला, परंतु चुकीचा प्रयत्न. बॅटची एज लागली आणि तदनंतर आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथून पाहतोय आपण नीरज आलाय फलंदाजीसाठी. देखील एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय नीरजला आपण पाहतोय. चेंडूला खेळलाय ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय. सोपर्यंत स्वयं चेंडूला पकडेल. रन्स मात्र सिंगल घेतली जाते. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. एक षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा एक गडीच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. टीम मुरबे संघाचा एखादा प्रतिनिधी प्लीज संपर्क साधायचा आहे. मुरबे संघ जर पाहिलं तर मनीष आलाय गोलंदाजीसाठी. इथून नीरज आहे. हो, खेळताना आपल्याला पाहतोय मागच्या मॅच मध्ये काही कमालीची गोलंदाजी मनीषने देखील दाखवली होती. नक्कीच लेकट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आताच्या सध्याच्या घडीला सर्वाधिक चांगल्या मानला जाणारा चेंडू म्हणजे लेगकट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तोच लेगकट चेंडू खेळताना नीरजला देखील थोडासा अडथळा निर्माण झाला. इथून आपण पाहतोय अनिकेत राऊत आहेत नॉन स्ट्राईक एंडला, परंतु त्यांच्या समोर इथून फलंदाज टिकत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक पार्टनरशिप बिल्ड करायला हवी होती, जी पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. आता मात्र सर्वस्व राहुल माळी आणि अनिकेत राऊतवर असेल. संघाला मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त रीतीने जिंकवली होती, परंतु ही मॅच देखील खूप महत्वाची आहे टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. आणि नेहमीच अनिकेत राऊत यांचं आपण पाहत असतात जेव्हा जेव्हा मॅच मध्ये उतरवतात जिंकण्याच्या उद्दिष्टाने नाही, तर समोरच्याला काहीतरी करता येईल, काहीतरी देता येईल या उद्दिष्टाने आपली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरवली जाते. जसे की मी म्हणेन मागच्याच टुर्नामेंटचा जर विचार केला तर संतोष स्मृती चषकामध्ये अनिकेत राऊत यांची टीम ज्या पद्धतीने त्यांचा प्राईज होता 11,000, परंतु समोरच्या संघाला त्यांनी समोरच्या जो अलाउन्स केला होता तो तब्बल 21,000चा अलाउन्स त्यांनी केला होता. म्हणजे पहा, जी बक्षीस होता 11,000 त्यात 10,000 स्वतःच्या खिशातनं टाकून नक्कीच मदत केली होती. असा हा अल्ल्यालीचा संघ आणि अनिकेत राऊत यांची कहाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट आहे त्यांचं हे कार्य. खूप आक्षेप घेतले होते त्या टुर्नामेंटमध्ये, परंतु ते आक्षेप पूर्णपणे जर पाहिले तर क्लिअर करून गेला होता. ही भावना नक्कीच असणं खूप गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र पूर्णपणे थांबवून ठेवलंय. दुसऱ्या बाजूला 11 धावा झाल्यात स्कोरकार्डवरती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर 2 गडी बाद अशी परिस्थिती आतापर्यंत संगम अल्लेली संघाची राहिले. चांगली गोलंदाजी केली मनीषने. 1 विकेट मिळवला आणि 4 धावा फक्त खर्च करत असताना एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय त्याला आता मात्र नक्कीच प्राचारण केलं जाईल. स्वयं येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी 1 षटक हाताळलं, 1 षटकामध्ये 4 विकेट घेऊन 2 धावा मात्र खर्च केला होता, तोच स्वयं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल. अनिकेत आणि राहुल ही महत्वाची जोडी. आता मात्र दोन्ही फलंदाजाला चांगलं कार्य करावंच लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर एक चांगलं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असेल. त्यासाठी 30 धावा राहुल मालीने म्हटलं होतं, 30 ते 35 धावा इथून आम्ही ठेवू. यावेळेस प्रहार तर केला होता, परंतु भावेश आलाय. चेंडू अडवलाय भावेशने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला थांबवलंय. चांगला फटका होता अनिकेत राऊत यांचा. याही वेळेस आपण पाहतोय मजबूर आणि इथून जर पाहिलं तर विकेट नक्कीच मिळेल. आणखीन एक स्वयं याला अनिकेत राऊत बॅक टू द डग आउट होत आहेत.
नाही झाली ना, अर्धी झाल्यावर बोलू. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण पाहणार आहोत दोन संघ YBCC ए वर्सेस जय जोगण्यादेव आगवणकर. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. इथून आपण पाहतोय पावर चेंडू टाकला होता, चेंडूला थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. भावेश त्या ठिकाणी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर काय तर अगदी 4 धाव्यामध्ये. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या चांगला फटका, अगदी पायामधला चेंडू खेळून काढलाय इझिली. मात्र थांबवायचं तर दोघांचे प्रयत्न अपयशी ठरले. आशिष आणि दुसऱ्या बाजूला भावेश होता. यावेळेस आपण पाहतोय त्याच रिजन मध्ये खेळलाय. चेंडूवर जर पाहिलं तर पुन्हा आशिष धावला होता चेंडूला पकडण्यासाठी आणि आणखीन 1 रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 16 धावा स्कोर कार्ड वरती. राहुल आणि दुसऱ्या बाजूला हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. ठेवलं होतं उनबाट या संघाने. आता मात्र आपण पाहतोय हर्षद आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल माळी ते दोन्ही पहिल्यांदा ज्यांनी मोठे फटके आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षणासाठी जर पाहिलं तर घेतलं जात आहे. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन आणलंय. इथून क्लीन बॉल चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. राहुल मात्र थोडीशी सफळ होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या अजूनपर्यंत स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 24 या आकड्यावर 24 रन्स. 5 गडी बाद झाले आहेत. ऋषभ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहन, दुसऱ्या बाजूला ऋषभ. इथून जे चेंडू शिल्लक आहेत अजूनही जर पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. फटका मारण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतोय चुकले आहेत. चेंडू नक्कीच निघून गेलाय, मनीच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून रन्स मिळणार नाहीये. 24 धावा आतापर्यंत. कडक प्रहार. याही वेळेस आपण पाहतो ही चौकार खूप मदतीला येईल. ऋषभच्या बॅट मधून आलेली ही चौकार. जर पाहिलं तर चौकार आणि धावसंख्या वाढेल 28 रन्स. आता मात्र जो टार्गेट नक्कीच विचार केला होता राहुल माली यांनी 30 ते 35 धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करील. 28 धावापर्यंत आतापर्यंत पोहोचले आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणखीन एक
जर पाहिलं तर शॉर्ट प्लेन चेंडू होता, ज्याला खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे जागा देखील बनवली, सफल झाले आणि तदनंतर ऑन साइड रिझल्टला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथून आणखीन एक गडी बाद होतोय, ऋषभ बाद होतोय. जीत आलाय. अगदी जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंकेश देखील या ठिकाणी उपस्थित झाले. हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंकेश करत. सरावली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथून आपण शेवटचे चेंडू आहे. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथून अलगद चेंडूला नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण पाहतोय विकेट डाऊन केलाय. विकेट यावेळेस महत्वाचे असतात, परंतु त्यावेळेला विकेट नक्कीच मिळाला शेवटच्या चेंडूवर. दोन संघाचे कर्णधार, एका बाजूला जर पाहिलं तर जय दोगण्यादेव आगमनकर वर्सेस YBCC ए संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करणार आहोत आपण. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष आहे. सहयोग म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या दोन्ही संघाचे कर्णधार, एका बाजूला YBCC ए संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव आगवणकर. एका बाजूला साहेब असेल, दुसऱ्या बाजूला चषक असेल. ओके, कॉल असेल आगमनकर या टीमचा. साहेब कॉल आहे आणि साहेब आलाय. आपण पाहतोय टॉस जिंकलाय आगमनकर. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं या टुर्नामेंट मध्ये खेळून? खूप छान. त्या वर्षी बोललेला आतिश दा की तुमची टीम 32 संघामध्ये पहिली एंट्री करेल, असं त्यांनी केला. त्यांचा शब्द आमच्या मनामध्ये राहिला. नक्कीच संघाला खेळायची इच्छा होती आणि तोच आज तुम्हाला मिळतोय या ठिकाणी चान्स. समोरचा संघ बलाढ्य आहे, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? खेळू आम्ही, कसं चांगली टीम आहे आमच्यासोबत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे तुमचा प्रेम. इथून जर पाहिलं तर टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण केलं. ही स्पर्धा खेळताना तुला कसं वाटतं? कारण जर पाहिलं तर प्रत्येकाची इच्छा असते ही स्पर्धा खेळण्यासाठी, कारण या स्पर्धेतनं जो काही नफा मिळतोय तो अगदी गरजू लोकांना या ठिकाणी पुरवला जातोय. यंदाही तेच केलं. आपण पाहतोय एक नक्कीच जो आजारी पेशंट होता, त्याला कॅन्सरने त्रस्त होता, त्याचा उपचार झाला व्यवस्थितपणे आहे, नाव नाही घेऊ शकत आम्ही, परंतु त्याला ती मदत या स्पर्धेदरम्यान जो काही नफा होईल तो त्याला देण्यात येईल. काय वाटतं या स्पर्धेबद्दल, खेळून कसं वाटतंय? खरंच ही स्पर्धा खेळायला खूप आतुरता असते, खूप मजा येते. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, परंतु असं डोनेट करणारी पहिलीच स्पर्धा आहे पालघरमधली आणि खरंच खूप छान कार्य आहे. धन्यवाद देईल पूर्ण कमिटीला. थँक्यू व्हेरी मच. एक चांगल्या टीम आपल्याला पाहायला मिळते YBCC ए संघ. जाऊया मॅचकडे, जिथे मॅच सुरू आहे.
इथून जर पाहिलं तर राहुल माली आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू आशिषच्या विरोधात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू हाताळताना कमालीचं गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या वेग असणं नक्कीच प्रत्येकाकडे वेग असतो परंतु वेगावर नियंत्रण देखील तितकंच चांगलं राहुल मालीच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्पा आणि फलंदाजाला इथून जर ची क्षमता हा चेंडू देखील पाहिला तर अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला खेळून काढलाय सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1 षटकाचं यावेळेस खेळ होईल. 5 धावा स्कोर कार्ड वरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं होतं खूप सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहण्यासाठी नक्कीच दूरदूरून उपस्थित झाले होते. आज देखील आपण पाहू शकतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अख्ख्या पालघरमध्ये आज लग्नाचं देखील सीझन आहे आणि ते अटेंड करून देखील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आता मात्र अनिकेत राऊत एक मोठं नाव आहे परंतु आपण पाहू शकतायत अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याने देखील प्रदर्पण केलाय. ओव्हरआर्म क्रिकेट नेहमीच आपण चर्चेत असतोय. NPL स्पर्धेमध्ये देखील आपण पाहू शकतायत अनिकेत राऊत यांना कर्णधार पद भूषवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच एक कूल कप्तान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच पालघरचा कॅप्टन अनिकेत राऊत. यावेळेस त्याच्या विरोधात कणकण मारा जबरदस्त क्रॅकिंग फटका कार्पेटला रोल करत चेंडू चाललाय सीमारेषे पार. जिथे आर्या होता राहुल होता त्याच्यामध्ये गॅप आणि त्या गॅपला शोधलं आशिष मोरे यांनी चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग याही वेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय रोहन चांगली कार्य करताना आपल्याला पाहायला मिळाला. जर पाहिलं तर चौकार गेला प्रेक्षकांनी दर्शवलंय या चौकार आहे. कदाचित नक्कीच बॅलन्स करता आला नाही क्षेत्ररक्षण करताना आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. गरज नाहीये इथे गरज नाहीये डायरेक्ट चौकार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर ही चेंडूला जर पाहिलं तर नक्कीच पाय लागला होता आणि त्याचमुळे चौकार आलाय. त्यातली आपण दाखवले. (9+1) अशा 2 धावा इथे नेताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावांवर जाऊन पोहोचते. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. 15 मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 11 धावा. याही वेळेस आपण पाहतोय आर्य थोडीशी चुकी करतोय असं मी म्हणेन. चेंडूला पकडलंय तर खरं परंतु त्यानंतर कुठेतरी असं पाहिलं होतं की चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पण तो राहुलने रोखलाय त्या ठिकाणी. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स इथे मात्र सिंगल मिळेल. 20 धावा 10ची आवश्यकता आहे. टॅपचा फटका कडक प्रहार आशिष मोरे इथे दर्शवतोय हम भी किसी से कम नाही. चांगली बॅटिंग केले. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये तब्बल 4 चौकार 3 लगातार चौकार आणि तदनंतर एक नो चेंडू त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय पंचांचा कॉल आहे. इथून आपण पाहतोय नोचा कॉल आहे नाही आहे का. ओके सॉरी एकच रन्स मिळेल. नक्कीच मागच्या वर्षीमध्ये आगवण संघ यस आपण पाहतोय पंचांनी देखील रिओ घेतला या ठिकाणी. नक्कीच पडताळून पाहतील काय घडलंय परंतु ज्या पद्धतीने आपण मागच्या वर्षी आतिश राऊत आताच आले आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलाय की आगवण टीमला गत वर्षी आपण एक शब्द दिला होता की तुमची टीम या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी जर खेळते तर त्या संघाकडून आपण एंट्री फी घेणार नाहीये आणि तो त्यांचा शब्द आज इथे पाळला गेलाय. आपण पाहतोय आगवण करणारा ही टुर्नामेंट ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्हाला नक्कीच कोणतीही एंट्री फी लागणार नाहीये.
आगवणकर एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्यासाठी हे करतायत आणि चांगला संघ जो आगवणकर आपल्याला पाहायला मिळाला. गतवर्षी चांगले प्रयत्न केले होते, यस आपण पाहतोय चांगला फेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय क्रॅकिंग फटका, चेंडू चाललाय सीमा आणि या चेंडूला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चौकार आलाय. इथून संपली मॅच. नक्कीच 5 धाबांची गरज होती आणि हा 9 चेंडूवर क्रॅकिंग फटका. मॅच लवकर संपवली. 13 चेंडूमध्ये 27 धाबांची धुवाधार खेळी असताना आपल्याला पाहायला मिळतं.